विमला गोयंका कनिष्ठ महाविद्यालयातील अनेक विद्यार्थ्यांचे परीक्षा फॉर्म चुकीच्या पद्धतीने भरले गेले होते। त्यामुळे त्यांच्या प्रवेश पत्रामध्ये त्रुटी आढळल्या। मात्र पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, जिल्हाधिकारी अमोल येडगे तसेच शिक्षण मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर आणि सचिव सुभाष चौगुले यांच्या प्रयत्नामुळे या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान टळणार आहे। विद्यार्थ्यांच्या फायद्यासाठी शिक्षण विभागाने तातडीने कारवाई केली आहे। राज्य मंडळाच्या मार्गदर्शक सूचनानुसार विहित दंडात्मक शुल्क आकारून विद्यार्थ्यांना परीक्षेला बसण्याची संधी दिली जाणार आहे। संबंधित कॉलेजला याबाबत सूचना देण्यात आल्या असून कोणताही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहणार नाही याची खात्री केली जात आहे। विमला गोयंका कॉलेजने IT, कॉम्प्युटर सायन्स आणि क्रॉप सायन्स या विषयावर शिक्षण मंडळाची मान्यता न घेता विद्यार्थ्यांकडून परीक्षा फॉर्म भरून घेतले होते। परिणामी प्रवेश पत्रावर या विषयाचं हॉल तिकीटच नव्हतं। याशिवाय 149 विद्यार्थ्यांपैकी 70 विद्यार्थ्यांचे फॉर्म कॉलेजने ऑनलाईन भरले नव्हते, तर 79 विद्यार्थ्यांपैकी 26 विद्यार्थ्यांच्या विषयात दुरुस्तीची आवश्यकता होती। प्री लिस्ट दुरुस्तीच्या वेळीच फॉर्म तपासून योग्य दुरुस्ती करणं गरजेचं होतं। तसंच 20 जानेवारी 2025 पासून सुधारित प्रवेश पत्र उपलब्ध करून तपासणी करणं अपेक्षित होतं। मात्र कॉलेजकडून याकडे दुर्लक्ष झालंय। जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी विद्यार्थ्यांना तणावमुक्त वातावरणात अभ्यास करण्याचं आवाहन केलंय। पालकांनीही विद्यार्थ्यांना मानसिक आधार द्यावा। ज्या विद्यार्थ्यांचे फॉर्म राहिले होते त्यांना अतिविशेष विलंब शुल्कासह ऑनलाईन फॉर्म भरता येणार आहेत। त्यामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होणार नाही अशी ग्वाही प्रशासनाने दिली आहे। शिक्षण मंडळाच्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला असून आता ते निर्धास्तपणे परीक्षेची तयारी करू शकतात। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।